जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या BSPK स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय 5वी स्कॉलरशिप सिरीजमधील गणित या विषयातील 16वा टॉपिक। तो आहे छेदाधिक, अंशाधिक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक परस्पर रूपांतर। मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 16.1 बघितलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 16.2 बघूया। तर पहा, 16.2 मध्ये पहिला प्रश्न आहे, 7.25 ही संख्या दर्शवणारा अपूर्णांक पुढीलपैकी कोणता आहे? लक्षात ठेवायचे, सव्वा म्हटलं की काय येणार आहे? सव्वा एक पूर्ण असतं आणि त्याच्यामध्ये 1/4 मिसळलेला असतो, बरोबर। मग 7.25 आपल्याला घड्याळ तर सर्वांना माहिती आहे, 7 वाजले की 7 म्हणतो। मग सव्वा कधी वाजतात? सव्वा कधी वाजतात? अजून 15 मिनिटं झाल्यानंतर, म्हणजे 1/4 भाग। सव्वा म्हटलं 1/4 भाग, लक्षात ठेवायचा। मग आता हे झाले 7.25, पण इथे पर्याय बघा कसे आहेत। पर्यायामध्ये असं आहे का? नाही, पर्याय अपूर्णांकामध्ये आहे। मग येते ना आपल्याला, मागच्याच 16.1 मध्ये आपण शिकलोय पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकात कसं रूपांतर करायचं। ह्या दोघांचा गुणाकार करा आणि हे ॲड करा, बस। 7 चौक 28 आणि 1 29, 29/4 आहे। आलं की नाही? किती सोपं आहे। पुढे पुढील पर्यायांपैकी अपूर्णांकाच्या रूपांतराची योग्य जोडी कोणती? ह्या दोघांचा गुणाकार अधिक 3, 9 45 अधिक 3 93 होईल का? नाही, चुकलं। 10 80, 80 7 87/8 हे बरोबर आहे। पुढे 9 चौक 36 आणि 1 37, 37/9 पाहिजे, म्हणून हे पण चुकीचं आहे। आता इथे हे पण चुकीचं आहे। चला पुढे बघूया। 10.5 या संख्येत पुढीलपैकी कोणता अपूर्णांक मिळवावा म्हणजे बेरीज 11.25 येईल? तर काय करा, तोंडी उत्तर काढू शकतो आपण याचं। 10.5 घड्याळ आठवा, 10.5 आता त्याच्यामध्ये 11.15 आपल्याला करायचे आहेत। 10.5 पासून 11 पर्यंत अर्धा, बरोबर। अर्धा वेळ गेला म्हणजे अर्धा तास, हा अर्धा। आणि तिथून 1.15 पर्यंत जायला परत किती लागतील? अजून पाव। अर्धा आणि पाव किती होतील? पाऊण होते की, अर्धा आणि पाव पाऊण, म्हणजे 10.5 मध्ये पाऊण मिळवला, पाऊण तर पाठ पाहिजे आपल्याला, 3/4 पाऊण मिळवला की काय होतंय? 11.15 होतंय। तोंडीच आहे आपलं। पुढे 12 अधिक चौकट छेद 6 बरोबर 13.1/6 हे विधान सत्य होण्यासाठी चौकटीच्या जागी कोणता अंक असावा? पाहता 12 चौकट छेद 6। आता इथे काय केलंय, 12 जो आहे त्याला 13 केलाय, म्हणजेच जो काही पुढचा अपूर्णांक येणार आहे त्यामधून अजून एक भाग वेगळा काढायचा आहे। म्हणजेच इथे जर आपण 7 ठेवलं तर 6 ने 7 ला भाग घातला तर आणखीन एक भाग निघेल, 6 1 6, म्हणजेच हे 12 तर असंच राहील, पण अजून त्यातला एक बाहेर निघेल, बरोबर। मग बाकी किती उरेल? 1/6। 12 अधिक 1 13, 13.1/6 आलं की बरोबर, 13.1/6, म्हणजे चौकटीच्या जागी काय ठेवायला पाहिजे? 7 ठेवायला पाहिजे। पुढे 16/9 मोठा आहे 1.*9 असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असावा? तर पहिल्यांदा काय करू, याचं पण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करून घेऊ। 16 1 16, सॉरी 9 9 1 9, 9 2 18, 1 चाच भाग बसतोय, बरोबर। मग किती शिल्लक राहतील? 7 शिल्लक राहतील। 7/9 1.7/9 आहे आणि इथे 1.*9 आहे। आता मला सांगा, जर हा मोठा असायला हवा तर स्टारच्या जागी 7 पेक्षा लहान संख्या असायला हवी का 7 पेक्षा मोठी असायला हवी? आठवा मागचं पूर्णांक 15व्या टॉपिक मध्ये आपण शिकलोय, नाही 14व्या टॉपिक मध्ये शिकलोय। छेद समान असताना अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, अंश छोटा तो अपूर्णांक छोटा, मग स्टारच्या जागी 7 पेक्षा लहान अंक असायला हवा तरच तो अपूर्णांक लहान होईल, म्हणून स्टारच्या ठिकाणी काय असायला हवं? 5 असायला हवं। पुढील पर्यायांपैकी
अपूर्णांकाच्या रूपांतराची कोणती जोडी योग्य नाही? आता हे पण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचंच आहे. पहा आता 4 दुनी 8, 8 आणि 3 11, 11/4 बरोबर आहे. 4 त्रिकम 12, 12 आणि 2 14, 14/3 हे पण बरोबर आहे. आता इथे 5 5 25, 25 आणि 3 28, 28/5 हे पण बरोबर आहे. म्हणजे हेच चुकीचं असणार आहे. बघा आता 8 दुनी 16, 16 आणि 3 19, 19/8 पाहिजे इथे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. 10.3/4 म्हणजे किती? किती 10.3/4? 3/4 म्हणजे पाऊण. लक्षात ठेवायचा. 3/4 म्हणजे आहे पाऊण. 10 आणि परत पाऊण म्हणजे किती? 11.25. पुढे, पुढील अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? पहा आता सर्वात मोठा पाहिजे. अशा वेळी काय करायचं? पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं. ठीक आहे. त्यातला फक्त पूर्णांक जरी काढला ना तरी आपल्याला तो अपूर्णांक सांगता येतो. इथे पहा 6चा पाडा 19 पर्यंत, सायंत्रिक 18, पूर्ण भाग किती निघाला? 3चा निघाला. आणि अपूर्णांक किती राहतो? सायंत्रिक 18, 19 मधून 18 गेला 1, 1/6, 3.1/6. आता ह्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक 4×5 20, 5 पूर्ण अंक निघाला ह्याचा 1/4. इथे बघूया 5 दुनी 10, 2च निघाले 2/5. आणि इथे पाऊणचोक 20, 1 उरला, 21 मधून 20 गेला 1 उरला 1/5. आता सांगा कोणता पूर्णांक मोठा आहे? 5 पूर्णांक मोठा आहे की 5 भाग निघालेत ना त्याचे, म्हणून सगळ्यात मोठा पूर्णांक पण हाच येतो 21/4. इतकं सोपं आहे. पहा पूर्णांक 14व्या टॉपिकमध्ये पण आपण अपूर्णांक कोणता मोठा कोणता छोटा हे बघण्यासाठी आपण प्रश्न बघितलेत. तिथं आता ही ट्रिक आपण वापरू शकतो. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 9. हे अपूर्णांक चढत्या क्रमाने कसे लिहाल? पहा आता इथे पण पूर्णांकयुक्त अपूर्णांक वापरूनच आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम म्हणजे कसा असतो? अगोदर छोटं, परत मोठं, परत मोठं, परत मोठं, म्हणजे सगळ्यात छोटा अगोदर लिहायचा. मग आता हे सगळ्यांचे ना पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करू आपण, म्हणजे मग लिहिता येतील. ठीक आहे. 13/12 पूर्णांकयुक्त अपूर्णांक काय होईल? 12×1 12, 1 उरला 1/12, कॉमा 6/5 5×1 5, 1/5. नेक्स्ट 8×1 8, 1/8. पहा गंमत. सगळ्यांचा अपूर्णांक एकच निघतोय. 11×1 11, इथे बघा 11×1 11, 1/11. चला सगळ्यांचाच अपूर्णांक काय निघालाय? 1. मग आता पूर्ण अंकावरून आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येणार नाही, परंतु अपूर्णांकावरून लहान मोठेपणा आपण ठरवू शकतो. आपला एक शब्द आठवा, कोणता? छेद समान असताना सरळ जावे. छेद समान असताना सरळ जावे म्हणजे ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश छोटा तो अपूर्णांक छोटा. परंतु अंश समान असेल तर उलट जावे, म्हणजे ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक छोटा, ज्या अपूर्णांकाचा छेद छोटा तो अपूर्णांक मोठा. बघा लक्षात राहिलं नसेल तर परत रिव्हिजन होईल. मग आता इथे छेद मोठा 12 आहे, म्हणून हा अपूर्णांक सर्वात लहान. म्हणून पहिला अपूर्णांक काय? सर्वात लहान. 13/12. कुठे आहे 13/12? फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये लिहिलं आहे. त्यानंतर कोण पाहिजे? 1/11 म्हणजे 12/11 आहे. यानंतर कोण पाहिजे? 1/8 तिसरा 9/8 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढील
सुरजितने एका दुकानातून 1.25 किलोग्राम साखर आणि दुसऱ्या दुकानातून 3.25 किलोग्राम साखर खरेदी केली. खूप जणांनी मला हा प्रश्न विचारला. पहा, खूप सोपं आहे, सोडून दाखवते. सुरजितनं काय केलं, 1.25 किलोग्राम साखर घेतली. 1.25 म्हणजे 1 किलो आधी घेतली, ठीक आहे. आणि अजून परत त्यांनी काय केलं, अजून पावशेर द्या म्हणला, म्हणजे अजून 1/2 किलो घेतली का साखर एवढी. दुसऱ्या दुकानातून त्यांनी काय केलं, 2.25 घेतली. 2.25 म्हणजे 3/4. 2.25 लक्षात ठेवा ना, म्हणजे कसं, आधी घेतली 2 किलो आणि परत घेतली 3/4, हे झाली 2.25. 2.25 म्हणजे किती, 2 आणि वरून पाऊण एक्स्ट्रा, हे एवढी साखर घेतली. मग आता एकूण मिसळ ह्याला काय, 2 आणि 1 3 झाली, हे 3 किलो झाले. आणि हे पाऊण आणि हे पाव दोन्ही मिळून किती झाला, 1 झाला की. 3 आणि 1 किती, मग 4 झाला. पर्याय क्रमांक 4. बघा, समजतंय का? समजलं नसेल व्हिडिओ स्टॉप करा, मागे घ्या आणि परत एकदा समजून घ्या, ठीक आहे. तरीही समजलं नसेल तर मेसेज करा. पुढे 11वा प्रश्न. 7 अधिक 6.4/7 बरोबर किती. आता इथे लक्षात घ्या, प्रत्येकाचा छेद समान आहे. छेद समान असला की अंशाची बेरीज करू शकतो. फक्त इथं काय करायचं, पूर्णांक वेगळे काढायचे. 5 अधिक 6 आणि मग ह्या दोघांची बेरीज करा. 3/7 4/7. छेद समान आहे म्हणून अंशाची बेरीज करू शकतो. 4 आणि 3 7/7. परत हे काय आलं, 7/7 म्हणजे 1 आणि हा पूर्णांक किती होतोय, 6 आणि 5 11 अधिक 1 किती, 12. मला पुढे 11/17 व 3/51 यांच्या बेरजेत कोणता अपूर्णांक मिळवावा म्हणजे एकूण बेरीज 1 होईल. आता यांची बेरीज आपल्याला 1 करायची. अगोदर काय करू, ह्या दोघांची बेरीज करू. बेरजेचा रूल आपल्याला माहिती आहे, छेद समान करून घेणे. इथे छेद समान करू शकतो. 17 1 17, 17 2 34, 17 त्रिक 51. ह्याला आपण 51 करू शकतो 3 ने गुणल्यानंतर. आणि 3 ने गुणल्यावर नवीन अपूर्णांक काय होतो, 11 त्रिक 33 छेद 51 अधिक 3/51. छेद समान झाला, अंशाची बेरीज किती होणार, 36. 36/51. आता याला 1 करायचंय म्हणजे काय करावं लागेल, 36 मध्ये काहीतरी मिळवावं लागेल. काय मिळवावं लागेल म्हणजे त्याची बेरीज 51 होईल. मग 36 मध्ये बघा 15 ॲड करून बघा 51 होतंय का. 36 अधिक 15 होतंय की 51. मग ह्यामध्ये काय ॲड करावं लागेल, चला पुसून घेऊ जरा. इथे सोडूया. पहा 36/51 अधिक 15/51 काय होईल, बेरीज 51/51. कारण अंश छेद समान असताना अंशाची काय होईल, बेरीज. मग 51/51 म्हणजेच 1 बरोबर. म्हणजे काय ॲड करावं लागेल, 15/51. पुढे 13वा प्रश्न. या स्वाध्यायातला हा शेवटचा प्रश्न आहे, ठीक आहे. अपूर्णांक दिलेले आहेत, तर या अपूर्णांकाचं उतरत्या क्रमाने मांडणी केली असता सर्वात मोठा अपूर्णांक आणि सर्वात लहान अपूर्णांक यांच्यामधील फरक बघायचा आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, इथलं सगळ्यात मोठा अपूर्णांक आधी काढावं लागेल, सगळ्यात लहान अपूर्णांक काढावं लागेल आणि मग त्यांच्यामध्ये फरक घ्यावा लागेल. 2019च्या परीक्षेत विचारलेला हा प्रश्न आहे. तर बघा, अपूर्णांकाकडे बघा, सगळ्यांचे अंश समान आहेत. सोपं केले आपल्याला. अंश समान असताना उलट जावे, लक्षात ठेवायचं. अंश समान असताना उलट जावे, छेद समान असताना सरळ जावे, ठीक आहे. आता इथे अंश समान आहे, मग आपल्याला उलट जायचंय. याचाच अर्थ ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक छोटा. मग आता या ठिकाणी आपल्याला सर्वात छोटा अपूर्णांक कोण मिळालाय, 3/8. आणि सर्वात मोठा अपूर्णांक कोण आहे, मग 3/2.
आता छोटा मोठा तर मिळाला, पण ह्यांच्यातला फरक घ्यायचा आहे ना. फरक म्हणजे वजाबाकी. मग आता यांच्यामध्ये वजाबाकी करावी लागेल. वजाबाकी करताना रूल काय आहे? बेरीज करताना, वजाबाकी करताना रूल काय आहे? छेद समान करून घेणे. मग 2ला 8 करू शकतो आपण. 2ला 4ने गुणला, वर खाली 4नेच गुणावं लागेल, किंवा याचा 8 होईल. इथे किती होईल? 12, आणि इथे किती होईल? 8. 12/8 वजा 3/8. छेद समान केला की, अंशांशाची वजाबाकी करू शकतो. 12मधून 3 गेला, राहिला 9. 9/8. यांच्यातली वजाबाकी किती येणार आहे? 9/8. गंमत बघा आता, 9/8 आहे का ह्याच्यामध्ये? नाही. मग गोंधळून जायचं का? नाही. आपण सममूल्य अपूर्णांक शिकलोय की? येस. मग सममूल्य अपूर्णांक घ्या ना. 9/8 याचा सममूल्य अपूर्णांक शोधा बरं. ह्याच्यामध्ये आहे का कोण? 9ला 2ने गुणा, 8ला पण 2ने गुणा. 9 दुने 18, 8 दुने 16. काय पहिलाच सममूल्य अपूर्णांक दिलाय, फसवते काय आपल्याला, आहे ना. सममूल्य अपूर्णांक शिकलोय आपण. 9/8 नाहीये, गोंधळून जायचं नाही. डायरेक्ट 18/16 करायचं. का? कारण सममूल्य अपूर्णांक आपल्याला माहिती आहे, बरोबर. तर अशा पद्धतीने पहा, हा स्वाध्याय 16.2 आपला या ठिकाणी संपलेला आहे. ओके, 16.2 या ठिकाणी आपला पूर्ण झालेला आहे. यामध्ये जर कोणाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये मला प्रश्न विचारू शकता, आणि जो काही एखादा प्रश्न समजला नसेल तर व्हिडिओ पॉज करा आणि रिपीट मागे घेऊन परत तो प्रश्न बघा, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण सगळे पूर्ण स्वाध्याय आपण व्यवस्थित प्रश्न ना प्रश्न या व्हिडिओमध्ये सोडून घेत आहोत. ज्या मुलांना क्लासेस उपलब्ध होत नाहीत किंवा एक्स्ट्रा फीज भरून कोचिंग लावणं होत नाही, अशा मुलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आपले असे हे व्हिडिओ आहेत. कारण प्रत्येक प्रश्न आपण व्हिडिओमध्ये सोडून दाखवतो. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील टॉपिक 17वा टॉपिक त्यामध्ये भेटूया. धन्यवाद.